पुण्याच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडू गायकवाड विजयी झाले। पुण्याच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार बंडू गायकवाड तसेच भाजप शिवसेनेच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी अर्ज दाखल केले होते। काँग्रेस पक्षाच्या आदेशाप्रमाणे उपमहापौर दीपक मानकर यांनी राजीनामा दिला होता। त्यामुळे उपमहापौर पदासाठी पालिकेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली। महापालिकेत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे 51, काँग्रेस 29, मनसे 28, भाजप 26, शिवसेना 15, RPI 2 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक आहेत। त्यानुसार पुण्याच्या उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे उमेदवार बंडू गायकवाड यांची उपमहापौर म्हणून निवड झाली। गायकवाड यांनी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार माधुरी सहस्त्रबुद्धे यांचा पराभव केला। दीपक मानकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौर पदाच्या जागेसाठी गायकवाड यांचा विजय निश्चितच होता। महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे 152 पैकी 83 सदस्यांचे बळ, तर भाजप शिवसेना युतीच्या सदस्यांची 41 संख्या आहे। मनसेच्या सदस्यांनी महापौर निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही तटस्थ राहण्याची भूमिका बजावली। यामध्ये गायकवाड यांची निवड झाल्याने महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे एकाच प्रभागाकडे गेली आहेत। संख्या 152, मतदान न केलेल्या पालिका सदस्यांची संख्या 28, एकूण मते 124। निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या खालीलप्रमाणे आहे। श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव 83 मतं मिळालेली आहेत। माधुरी श्रीराम यांना 41 मतं मिळालेली आहेत। श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव यांना उपमहापौर पदाकरिता सर्वात जास्त मते पडलेली असल्यामुळे श्री गायकवाड बंडू उर्फ सुनील जयवंतराव उपमहापौर पदासाठी वैधरित्या निवडून आल्याचे मी जाहीर करतो। गेल्या निवडणुकीमध्ये असं ठरलं होतं की सव्वा वर्षानंतर महापौर उपमहापौर बदलायचे। त्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीने ठरवलं आणि दीपक भाऊ मानकर यांनी राजीनामा दिला आणि मला उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी दिली।